महाराष्ट्र शासनामार्फत दारिद्र्य रेषेच्या यादीत नाव असणाऱ्या लोकांसाठी इंदिरा गांधी निवृत्ती वेतन योजना राबवली जाते। दारिद्र्य रेषेच्या यादीत नाव असणाऱ्या 65 वर्षांवरील सर्व व्यक्ती तसंच 21,000 रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्या भूमिहीन शेतकऱ्यांना शासनाकडून दरमहा 200 रुपये निवृत्ती वेतन दिले जाते। तर राज्य शासनाच्या श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेमधून दरमहा 400 रुपये निवृत्ती वेतन दिले जाते। याशिवाय या यादीत नाव असणाऱ्या 40 ते 60 वर्षांपेक्षा कमी वयोगटातील विधवांना दरमहा 200 रुपये निवृत्ती वेतन देण्यात येतं। याचबरोबर राज्य शासनाच्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेमधून दरमहा 400 रुपये निवृत्ती वेतन दिलं जातं। दारिद्र्य रेषेच्या यादीतील 18 ते 65 वर्षांपेक्षा कमी वयोगटातील 80% जास्त अपंगत्व असलेल्या लोकांना या योजनेतून दरमहा 200 रुपये निवृत्ती वेतन देण्यात येतं। शिवाय राज्य शासनाच्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेमधून दरमहा 400 रुपये निवृत्ती वेतन दिलं जातं। शासनाच्या या योजनेमुळे दारिद्र्य रेषेवरील लोकांना निवृत्तीनंतर आर्थिक आधार मिळतो आहे।